पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अश्विनीने असं काही केलं असतं ना तर काय केलं असतंस तू? आणि तुला जर असं वाटतं ना अश्विनीने घराच्या बाहेर पडू नये, नोकरी करू नये, तर मग तू घराच्या बाहेर पड ना, 4 पैसे कमव। तुम्हाला पैसाच हवाय ना, आणतो मी पैसा। पण हा, एक लक्षात ठेवा, मी पैसा कुठून आणेन हे विचारायचं नाही आणि कसा आणला तेही विचारायचं नाही। अहो, कशाला त्याला उगीच बोलताय, डिवचताय? आता गेलाय ना, मध्यरात्रीपर्यंत यायचा नाही। उज्ज्वला त्याचा इगो दुखावल्याशिवाय तो घराच्या बाहेर पडणार नाही, माहितीये मला। खूप उशीर झालाय, हे असं घरात बसलेलं त्याला मी नाही बघू शकत। मलाही कुठे बघायला आवडते, माहितीये मला। मला काळजी वाटत नाही का तुझी? तुझ्या मनात काय चाललं काय नाही सगळं कळतं मला। पण कधी बोलून दाखवलात नाही, बघावं तेव्हा अंगावर खिचत असता। आता या वयात आय लव्ह यू म्हटलं तर या आधीचे सगळी वर्ष वाया गेली असं समज। तुमचं आपलं काहीतरीच। बस बस, आता लाजू नकोस। तुझं गरगरणं औषधाशिवाय बरं करणं हाच एकमेव उपाय होता। काय बोलता काय सुमार? मला एक सुचलं। मी बोलते। ऐक, कसं असतं माहितीये, तुम्ही जेवढ्या जास्त ऑर्डर्स घेणार तेवढा फायदा आहे ना त्या कंपनीलाच होतो। म्हणजे तुम्ही जेवढं प्रॉफिट करून देणार ना तेवढंच प्रॉफिट त्या कंपनीचं होतं। त्यामुळे ना अशा कंपनीमध्ये ना अशा काही व्यवस्था असतात की म्हणजे जे चांगले एम्प्लॉईज आहेत ना त्यांना ना असं गाडी वगैरे घ्यायला लोन देतात। हो, असं असतं। हा, आता हॉटेलमधनं ते आपल्याला फूड डिलिव्हरी द्यायला मुलं येतात बघ, त्यांच्याकडे काय सगळ्यांकडे बाईक्स नसतातच ना, त्यामुळे ना कंपनीकडनंच त्या मुलांना बाईक्स दिल्या जातात। बरं आहे ग हे। मी एक काम करते, मी ना जेनिफरला विचारते। कोण आहे ग जेनिफर? आपलं सतत आपलं तुझं चालू असतं जेनिफर जेनिफर जेनिफर। अगं आत्ता ओळख झाली ना तुझी, लगेच एवढी घट्ट मैत्रीण झाली का ग तुझी? बघू तेव्हा आपलं जेनिफर 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 असं बोलली, जेनिफर तसं बोलली। परवा तर माहितीये जेनिफर आलीये, मी फोन ठेवते, तिच्याशीच का सारखं बोलायचं असतं? आता प्राजू कोणीच राहिली नाहीये ना तुझी। जाऊ दे, जे काय विचारायचंय ना जाऊन त्या जेनिफरलाच विचार। एवढी पॉझिटिव्ह होते बघ ना। ठीक आहे मयूर, मी एक काम करते, मी ना जेनिफरलाच विचारते, चालेल ना? वेडी आहेस का तू? सांग मला। बर, मला एक सांग, तुझे मोठे बॉस कोण आहेत? अनिता मॅडम। नाही नाही, ती काय म्हणते मला समजलंय, मोठे बॉस म्हणजे सर्वात मोठे बॉस, ज्यांनी तुला आय कार्ड दिलं। अगं भार्गव सर। हा, मग आता आहे ना त्यांना जाऊन भेट। आणि काय विचारू? सर, मला कंपनीकडनं काही मदत होऊ शकते का? हो, कंपनीकडून आम्ही तुम्हाला कर्ज घेण्यासाठी मदत करू शकतो, हा एक उपाय। नाहीतर कंपनीकडून जर तुम्ही गाडी वापरण्यासाठी घेताय तर त्याचं तुम्हाला दर महिन्याला भाडं भरावं लागेल। आणि कंपनीकडून कर्ज घेऊन जर तुम्ही नवीन गाडी घेताय तर ती तुम्हाला नो कॉस्ट EMI वर मिळू शकेल। म्हणजे दर महिन्याला थोडी थोडी रक्कम भरावी लागेल, जी आम्ही तुमच्या पगारातून पण कापू शकतो। म्हणजे मला पैसे भरावे लागणार नाहीत का? नाही, असं नाही, तुम्हाला किमान 10,000 रुपये भरावे लागतील। 10,000? अगं काय हरकत आहे, 10,000 रुपये तर भरायचे आहेत ना। नाही ग प्राजू, मला नाही पटत आहे। पैसे नव्हते म्हणून मयूला ऍडव्हान्स कोर्स करता आला नाही, आणि हे 10,000 रुपये मी गाडी घेण्यासाठी वापरायचे, बरं नाही दिसत ग, नाही पटत आहे मला हे। आशू, तुला हे करावंच लागेल। तेच तर मी तिला समजवते कधीपासून। बर, भार्गव सर काय म्हणाले, म्हणजे 10,000 रुपये भरल्यावर तुला गाडी कधी मिळणार आहे? लगेच। तुम्ही एकदा 10,000 रुपये भरले की तुम्हाला जी कुठली गाडी घ्यायची आहे ती त्या शोरूम मध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकता। आशूची ब्रँड न्यू गाडी। आई, कॉंग्रॅच्युलेशन। थँक्यू। काय झालं ग?
हे हवे होते आता इथे. तू नारळ फोड. अगं पण मी कसा फोडणार? घरी नारळ बाबा किंवा हेच फोडतात ना. म्हणजे एकूणात पुरुषांनी फोडायला पाहिजे. जे काम पुरुष करतात ते तू करतेस ना. नारळ फोडायला काय हरकत आहे? फोड नारळ. नक्की? चल आशू, आता तुझी ब्रँड न्यू गाडी घेऊन आपण घरी जाऊया. नाही नको, आपण ना रिक्षाने घरी जाऊ. रिक्षाने? अगं जरी ही गाडी माझी असली ना तरी मला असं वाटतं की ह्या गाडीवर पहिल्यांदा यांनी बसावं. बाबांनी कसं ग? म्हणजे ते कसं काय शक्य होईल? मी शक्य करून दाखवेन. खूप मोठं काम झालं ना ग प्राजू. हो ग. ए पण मला एक सांग, तू श्रेयसला सांगणार आहेस का नवीन गाडी घेतली असते? ए आशू प्लीज आता नवीन काहीतरी ऍडव्हेंचर करू नकोस. अगं इथं मी बबनला काही सांगत नाही आणि तू चक्क श्रेयसला. अगं प्राजू पहिल्यांदा गाडी घेतली मी, मला वाटणारच ना यांनी माझ्या गाडीवर बसावं म्हणून. पण ते कसं काय शक्य आहे ग? तू गाडी तर हनुमान नगरला लावायला लावली आहे, आपल्या सोसायटीत का नाही? नाही नको, तिथे नको. ए हा ग, म्हणजे तसं ते रिस्कीच आहे. म्हणजे मला बबन सांगत होता त्या कंठाळे काकू आहेत ना, त्यांनी तुला युनिफॉर्म मध्ये पाहिलं म्हणे. हो? ऐक ना, मला काय वाटतंय आपण सोसायटीत तू जेव्हा युनिफॉर्म घालून जाशील ना तेव्हा थोडी काळजी घ्यायला हवी. म्हणजे तू तुझा चेहरा कव्हर करून ठेवत जा आणि तू माझ्याच घरी कपडे बदलायला ये. म्हणजे श्रेयसच्या ऑफिसला वगैरे जाऊ नकोस. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तू गाडी शिकायला हवी आता. हो ग, पण त्यासाठी मला ड्रायव्हिंग स्कूल मध्ये जावं लागेल ना. इथे पैसे वाचावे म्हणून आपण नवीन गाडी घेतली आणि आता तीच शिकण्यासाठी तू पैसे खर्च करणार आहेस? अगं मी आहे ना, मी शिकवेन तुला. खरंच ग प्राजू, तू नसली असतीस तर माझं काय झालं असतं? तेच, जे तू नसतीस ते माझं झालं असतं. हा. विद्युत ओके वाटतोय फ्लॅट मला. म्हणजे आपल्याला जसा आणि जेवढा हवा होता तसा वाटतोय. हां, थोडं क्लीन करावं लागणार आहे किंवा काही कामं पण निघतील कदाचित, रंग वगैरे करून घ्यावा लागेल. पण बाकी ओव्हरऑल ओके आहे ना. म्हणजे एरिया बरा आहे, उजेड पण चांगला आहे घरात. सो ठीक वाटतोय मला. तर तुला कसं वाटतोय? ठीक आहे. घर मालक परदेशात राहतो, श्रीमंत माणूस आहे, डिपॉझिट द्यायची गरज नाही. भाड्याचे वर्षभराचे चेक एकदम देऊन टाकायचे. पाईप गॅस आहे, 24 तास पाणी. शिवाय घर द्यायच्या आधी रंगाचा एक हात मारून देईन. सगळंच बरं आहे. म्हणजे माझी एक मैत्रीण आहे ना, ती राहते इथे या कॉम्प्लेक्समध्ये, तिने सजेस्ट केलं होतं. एकदम बेस्ट डील आहे मॅडम, फायनल करून टाका. बाकी ब्रोकरेजचं आपण बघून घेऊ. हो करेक्ट. फोन आलाय थोडासा. हां हां, नो प्रॉब्लेम. विद्युत, सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला असा वाटतोय ना की माई आणि अप्पा इथनं खूप जवळ राहतात. सो तुला ते पण टेन्शन नाही जे तू म्हणत होतास, है ना? काय काय चाललंय आता? मी बघतेय ना फ्लॅट, मग तुला इंटरेस्ट नाहीये का? का असं वागतोयस? तुझी इच्छा नाहीये का आपण एकत्र राहण्याची? शिल्पी तसं नाहीये. बघा, असं एक फ्लॅट बघून कसं ठरवायचं आपण? आणखी काही ऑप्शन बघूया ना. अरे पण का बघायचे आणखी ऑप्शन्स? आपल्याला आवडलाय ना, ओके वाटतोय ना, मग का? तू फक्त वेळ काढतोयस का?
हो तू वेळच काढतोयस विद्युत. अरे मलाच कळायला पाहिजे होतं. शिल्पी, तू का एवढी डेस्परेट होतेस मला सांग. तू अचानक मला फोन करून हे इथे बोलवलंस, काय झालंय नक्की? तुला ना तुला तुझ्या माई अप्पांच्या घरनं बाहेरच नाही पडायचंय, एवढंच खरं. शिल्पी, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. मला सांग नक्की काय झालंय. हे बघ विद्युत, मी माझ्या घरनं लगेच इथे शिफ्ट होऊ शकते असं नाहीये. म्हणजे कारण दादाने माझ्यावर त्या घराची पूर्ण जबाबदारी दिली. पण समहाव ना मला आता कंटाळा आलाय. मला इरिटेट होतोय खूप. रोज त्या घरात काही ना काही घडतच असतं. म्हणजे तुझी बहीण परवा ती गायब होती. कितीतरी तास सगळे पॅनिक झाले अरे घरामध्ये. ही असं काहीतरी करते आणि 4 गोष्टी मला ऐकाव्या लागतात. आणि मग माझा पण कंट्रोल सुटतो रे. मी पण खूप बोलते. मग ताई गायब झाली होती. हो. कुठे? पण मला कोणी काहीच कळवलं नाही. अरे मी कळवणार होते तुला, पण तेवढ्यात ती सापडली, सो नाही कळवलं. पण ना विद्युत, ही काहीतरी विचित्रच वागते अरे हल्ली. म्हणजे मध्येच अशी खूप एक्साइटेड असते, कधी आनंदी असते, उत्साही असते आणि मध्येच दुःखात असते. आणि मुळात म्हणजे सतत घराच्या बाहेर असते. तुला मी सांगते विद्युत, तिचं आणि मयूचं काहीतरी चाललंय, नक्कीच काहीतरी चाललंय. अगं पण ती गेली कुठे होती? शिल्पी ताई ठीक आहे ना? आपण त्याच टॉपिकवर बोलत बसणार आहोत का? तू आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू इथे शिफ्ट होणार आहेस की नाही? हा बघ, बँक बॅलन्स किती आहे? 12 लाख. यातले 10 लाख आहेत ना, ते आपल्या घरासाठी ठेवलेत. आता बसला विश्वास? मग तू का टाळतोयस? शिल्पी, मला असं रेंटवर नाही राहायचंय. हे बघ, घर छोटं असेल ना तरी ते आपलं असेल. असं हे दर 11 महिन्याने घर बदला, हे मला नाही आवडत. अगं दर महिन्याला हा रेंट भरण्याच्या ऐवजी आहे ना EMI भरू. चालेल. आय एम सो सॉरी आणि आय लव्ह यू. ठीक आहे चालेल. आपण दुसरं कुठलं तरी घर बघूया. आय एम शुअर आपल्याला नक्कीच एखादं छान घर मिळेल. अहो काय दिवसभर झोपलेले असता. उठा, चहा केलाय, चहा देते. आई, हा ड्रेस? अगं ती पायाला मसाज करायला मुलगी आली होती ना, तिचेच बहुतेक हे कपडे राहिलेत. तिला बोलवून घे आणि देऊन टाक. हो. कुठे सापडला? अगं आतल्या खोलीत पलंगाखाली. म्हटलं बाकीचे कपडे धुते, त्याच्याबरोबर हाय काय नाही काय हे पण धुवून टाकते. मग वाटलं कशाला धुतली. का? अगं केवढं रामायण झालं त्यावरून. म्हणजे? अगं काय झालं म्हणजे अश्विनीच आहे का? ही बाहेर जाऊन नोकरी करते की काय? आणि तेही मला न विचारता, माझी परवानगी न घेता. आज मी तिला सोडणार नाही. आणि हे ओरडले. हे कुठे गेले ताई? बाहेर गेलाय. अहो, असे घरातनं का निघून गेलात? हं, काही खाल्लं का तुम्ही? असं नका हो करू, त्रास होईल तुम्हाला. काय झालंय? हे बघा, इतका डोक्यात ना राग घालून घेऊ नका तुम्ही. पैसे हवेत ना, सगळ्यांना फक्त पैसे हवेत. आता बघच,
आणतोच पैसे या घरात, आणि तेही भरपूर, एका फटक्यात। झाली आहे सगळी सेटिंग माझी। सेटिंग? कसलं सेटिंग? काही नाही। आपण आज रात्री वॉकला जाऊया का? नको। असं काय करता हो? तुम्हाला माझ्याशी बोलायचं नाहीये ना, मग नका बोलू। हवं तर माझ्यापासून लांब चाला, पण जाऊया ना आज वॉकला। मी सांगितलं ना नको, माझी इच्छा नाहीये। प्लीज। बघू। इतक्या लांब इकडे हनुमान रोडला का आलोय आपण? अहो, नेहमी आपण त्या बाजूने जातो ना, म्हणून म्हटलं आज वेगळ्या बाजूने जाऊया। अरे माझे ना पाय जरा खूप दुखतायत, थोडा वेळ बसूया ना। मग घरी चल ना, पाय दुखतोय तर इकडे का बसतेस? एवढ्या लांबच यायला नको होतं। नाही म्हणजे थोडा वेळ बसते म्हणजे बरं वाटेल। तुम्ही पण बसा ना। माझे पाय दुखत नाही, तू बस। अहो बसा हो। अहो, ही गाडी कशी आहे? बरी आहे। आपली आहे ही गाडी। आपली आहे? म्हणजे मी आज ही गाडी विकत घेतली। एक सांगू का, गाडी घेताना मला जेवढा आनंद नव्हता झाला ना, तेवढा आत्ता झालाय। तुम्ही गाडी बघितली ना, बस भरून पावलं मला। आणि माझी ना एक इच्छा आहे, तुम्ही या गाडीवर सगळ्यात आधी बसावं। बसा ना। अश्विनी, तू एकटीने कसं काय केलंय? एकटीने कुठे, तुम्ही आहात ना माझ्या बरोबर। अश्विनी, मी खूप वाईट माणूस आहे ग, खूप वाईट वागतो तुझ्या बरोबर। तू इतकं समजवतेस तरी माझा अहंकार नाही सोडत मी, तुझी अजिबात साथ देत नाही मी। पण अश्विनी, आता जर मी चुकीचा वागलो ना, तर बरोबर नाही होणार। मला ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची। मी प्रीटी ब्युटी कंपनीत ना काम करते, आणि लोकांच्या घरी वेळेत पोचता यावं ना, म्हणून मी ही गाडी घेतली। खूप अभिमान वाटतो मला तुझा अश्विनी, खूप अभिमान वाटतो। हे सगळं तू एकटीने करतेस, आणि तू काम करतेस हे ऐकून मला अजिबात राग नाही आला, कारण हे सगळं तू आपल्या घरासाठी करतेस। तुम्हाला खरंच राग नाही आला? कसा येईल राग? मी तर काही काम करत नाही म्हणून तुला हे सगळं करावं लागतं। पण एक गोष्ट सांगतो अश्विनी, तू एकटी नाहीयेस, मी आहे तुझ्या सोबत। तुम्ही माझ्या सोबत असाल ना, तर मला कशाचाही त्रास नाही। चल, आपल्या नवीन बाईकवर एक फेरी मारून येऊया, चल। आता? हो चल चल। बस। चला। कुठं चला? झाला का आराम? मग जाऊया आपण घरी। ऐका ना, छान आहे ना ही गाडी? छान आहे, नवीन दिसते। इथे पार्क होणाऱ्या गाड्या पाठ आहेत मला, ही पहिल्यांदाच पाहिली। हा, म्हणजे कोणीतरी आजच विकत घेतली ही गाडी बहुतेक। अहो, आपण अशी गाडी विकत घेऊया का? म्हणजे आपल्या मयूसाठी।
चला घरी जाऊया. चल. हो. मी ओळखून आहे तुम्हाला बरोबर. कितीही दाखवत असलात ना तरी तुम्ही नेहमी माझ्यासोबत आहात. आणि तुम्ही सोबत असताना मला कशाचीच भीती नाही.